स्टुडंट्स, तर आज आपण आजच्या भागामध्ये आपला प्रश्नपत्रिकेतील क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या भागाकडे जाऊया। याचं आपल्याला जर या भागामध्ये परीक्षेला पूर्ण गुण मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी थोडी स्टडी करणं गरजेचं आहे किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला सर्वप्रथम आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे काय पाहूया। तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6A मध्ये A1 आणि A2, A1 असतोय नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 असतोय व्हर्बल टू नॉन व्हर्बल। तर आपण अगोदर सुरुवातीला समजावून घेऊ नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय। तर नॉन व्हर्बल म्हणजे हा भाग आहे का जो टेबल चार्ट असेल, टेबल किंवा चार्ट दिला असेल, पाय चार्ट दिला असेल, फ्लो चार्ट दिला असेल, ट्री डायग्राम दिला असेल किंवा वेब दिला असेल, तोच आपल्याला याला म्हणायचं नॉन व्हर्बल, तोच व्हर्बल मध्ये रूपांतर करायचे। मग व्हर्बल म्हणजे काय, तर व्हर्बल म्हणजे या टेबल पासून आपल्याला एखादा पॅराग्राफ तयार करायचा आहे, चार्ट असेल त्याच्यापासून एक किंवा दोन पॅराग्राफ तयार करायचे, पाय चार्ट असेल त्याच्यापासून सुद्धा पॅराग्राफ तयार करायचा, फ्लो चार्ट असेल त्याच्यापासून सुद्धा म्हणजेच पॅराग्राफ किंवा आपल्याला डायग्राम तयार करायचा आहे। आता टेबल आपल्याला माहितच आहे, एखाद्या भागाची माहिती दिला असेल, आपल्याला एखादा सर्वे दिला असेल तर त्याचा टेबल दिला जातो आणि त्या टेबल नंतर हा झाला टेबल आणि या टेबल मध्ये जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपल्याला पॅराग्राफ मध्ये करायची आहे। चार्ट टेबलचाच भाग आहे। तर त्याच्यानंतर पाई चार्ट मध्ये आपल्याला अशा प्रकारे समजा या ठिकाणी एखादा सर्वे दिलेला आहे, या बाजूला काय असेल तो 45%, या बाजूला असेल आणखी 45%, या बाजूला असेल 55%, या बाजूला असेल 35%, अशा प्रकारे हा पाई चार्ट दिला असेल आणि त्या पाई चार्टच्या आधारे आपल्याला तो पॅराग्राफ लिहायचा असतो। या भागाला म्हणायचं पाई चार्ट। याच्यामध्ये सुद्धा एखाद्या भागाचा सर्वे दिला असतो। फ्लो चार्ट म्हणजे प्रभावी दिशेने वाहणारा, तर अशा प्रकारे जो आपल्याला चार्ट दिलेला असेल तो फ्लो चार्ट। आणि ट्री डायग्राम आपल्याला माहितच आहे, एखाद्या भागाचं जर वर्णन करायचं असेल आपल्याला तर त्याच्यापासून एखादा ट्री डायग्राम तयार केला जातो आणि त्या ट्री डायग्राम पासून आपल्याला काय करायचं असतं, पॅराग्राफ लिहायचा असतो किंवा तो डिस्क्राइब करायचा असतो। आणि वेब सुद्धा आपल्याला माहितच आहे का या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेली असतील एखाद्या गोष्टीची आणि ती आपल्याला अशा प्रकारे एखादा या ठिकाणी वर्ड दिला असेल आणि त्याची वैशिष्ट्य दिली असतील आणि त्याच्यापासून आपल्याला पॅराग्राफ करायचा आहे। म्हणजे सुरुवातीला लक्षात घ्या, हा जो भाग आतापर्यंत मी दाखवला या सर्वाला म्हणायचं आहे नॉन व्हर्बल आणि या नॉन व्हर्बलचाच आपल्याला व्हर्बल करायचा आहे। हा झाला A1 आणि A2 काय आहे, तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल। म्हणजेच तुम्हाला पॅराग्राफ दिला असेल, डिस्क्रिप्शन दिला असेल, एक किंवा दोन पॅराग्राफ दिले असतील आणि त्या पॅराग्राफ पासूनच आपल्याला टेबल करायचा आहे, चार्ट करायचा आहे, पाई चार्ट करायचा आहे, फ्लो करायचा आहे, डिराईव्ह करायचा आहे किंवा वेब करायचा आहे। आता माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी सांगतो का जर आपल्याला परीक्षेत प्रश्न आला म्हणजे A1 आणि A2 दोन्ही येणारच आहेत, परंतु तुम्ही काय करायचंय, व्हर्बल टू नॉन व्हर्बल हाच भाग सोडवायचा आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हर्बल म्हणजे तुम्हाला जो पॅराग्राफ दिलेला असतो तोच तुम्हाला पॅराग्राफ टेबलमध्ये, डायग्राममध्ये, फ्लो चार्टमध्ये, पाई चार्टमध्ये भरणं अतिशय सोपं जाईल। त्याच्या उलट जर का आपल्याला नॉन व्हर्बल आला आणि त्या नॉन व्हर्बल पासून जर आपण व्हर्बल लिहायला गेलो तर त्याला तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा आहे। कदाचित तुमचं वाक्यरचना एखादी चुकू शकते, ग्रामरचा एखादा भाग चुकू शकतो, मग भाग चुकला तर आपले मार्क जाऊ शकतात। जर आपल्याला पॅराग्राफ पासून जर आपल्याला टेबल करायचा असेल, टी डायग्राम करायचा असेल, फ्लो चार्ट करायचा असेल तर लक्षात घ्या फक्त 10 किंवा 12 पॉईंट असतील। आता मी पाडून दाखवलं होतं अशाप्रमाणे ते 10 किंवा 12 पॉईंट तुम्हाला लिहायचे, 10 किंवा 12 शब्द तुम्हाला लिहायचे आणि तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात, पूर्ण गुण मिळू शकतात। म्हणजे माझा हा तुम्हाला एक सल्ला राहील का शक्यतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा, कारण यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी असते आणि या प्रश्नामध्ये तुम्ही पूर्ण गुण मिळवू शकता। याच्या उलट नॉन व्हर्बल पासून जर व्हर्बल आपल्याला करायचं असेल तर मात्र आपला पॅसेज करताना चुकू शकतो, ग्रामॅटिकली मिस्टेक होऊ शकते, वाक्य रचना, आता आपण वाक्य रचनेला सुद्धा काही भाग आहेत त्याच्यात किती फ्रेज वापरल्या,
किती आपलं वाक्य सेंटेन्स अट्रॅक्टिव्ह आहे त्याला सुद्धा महत्त्व राहू शकतं. त्याच्यामुळं व्हर्बल टू नॉन व्हर्बल जर केला आपण तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण गुण मिळू शकतात. आता आपण थोडक्यात याचे मार्किंग स्कीम पाहू, कारण जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर आपल्याला मार्किंग स्कीम जर माहीत असेल तर आणखी चांगल्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो. तर मार्किंग स्कीममध्ये सुरुवातीला आपल्याला टायटल लिहिणं गरजेचं आहे. टायटल लिहिलं तर 1 मार्क आहे आपल्याला. त्याच्यानंतर नॉन व्हर्बल करताना कव्हरिंग ऑल पॉईंट्स, मी सांगितलं आता 10 किंवा 12 शब्द असतील किंवा 10 किंवा 12 पॉईंट्स असतील, ते पॉईंट सगळे कव्हर झाले तर तुम्हाला त्याचे मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर ग्रॅमॅटिकली मिस्टेक वगैरे आहेत, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर त्याचं मार्किंग स्कीम सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. जर मार्किंग स्कीम आपल्याला कळालं तर आपण मार्क जास्तीत जास्त मिळवू शकतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय, पुन्हा एकदा लक्षात घ्या लागलंच तर आपल्याला जर मार्किंग स्कीम पाहायचं असेल तर सुरुवातीला टायटल घ्या, टायटलला 1 मार्क आहे. कव्हरिंग ऑल पॉईंट्स म्हणजे सर्व पॉईंट्स याच्या जे टेबलला दिले असतील ते टेबल पूर्णपणे भरला गेला आपला योग्य त्या पॅरेग्राफवरून आपण मार्किंग स्कीम केली तर कव्हरिंग ऑल पॉईंट्स केले तर त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही जो लेआउट आहे, जो टेबल आहे तो व्यवस्थित काढला, त्याच्या सगळ्या भागाचं वर्णन किंवा ट्री डायग्राम असेल तो बरोबर खाली खाली व्यवस्थित गेला, लेआउट म्हणू आपण त्याला किंवा ग्राफिक म्हणू, तो जर योग्य आला तर त्याच्यासाठी 1 मार्क आहे. आणि तुमचं ओव्हरऑल जे परफॉर्मन्स आहे, ओव्हरऑल जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क, असे 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात. म्हणजेच माझ्या मते किंवा माझ्या अनुभवाच्या साहाय्याने सांगतो, व्हर्बल टू नॉन व्हर्बल या विषयामध्ये आपल्याला पूर्ण गुण मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मी आता सांगितलं तुम्हाला का आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये A1 किंवा A2 यापैकी एक लिहायचा असतो. तर A1 असणारे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 असणारे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर मी आपल्याला सांगितलं का आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा, कारण त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण गुण मिळू शकतील. तर मी एक पॅसेज या ठिकाणी घेतलेला आहे व्हर्बलचा, तोच आपण नॉन व्हर्बल करूया. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला नाव दिलेलंच आहे, हा A2 आहे, व्हर्बल भाग दिसतोय आपल्याला, त्याचंच आपल्याला नॉन व्हर्बल करायचं आहे. इथं नाव दिलेलंच आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. टायटल द्यायला आपल्याला सोपं जाऊ शकेल. पहा, मी पॅसेज वाचून दाखवतो, जर आपल्याला वाचण्यासाठी अवघड गेला तर झूम करून पाहू शकता आपण. देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. तर मी पहा परत एकदा सांगतो का आपल्याला परीक्षेत उत्तर लिहिण्यापूर्वी पॅसेज 2दा वाचा. एकदा रफ वाचा सुरुवातीला, त्याच्यानंतर पुन्हा वाचला मात्र त्याच्या पॉईंट्स खाली खुणा करा. पहिल्यांदा पूर्ण असा वाचून काढा, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक भाग आहे त्या ठिकाणी अंडरलाईन करा, मार्क करा आणि त्याच्यानंतर रफ वर्क करा आणि मग फायनल लिहा. म्हणजेच तुम्हाला पूर्ण गुण मिळू शकतील. पहा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. They are divided into 4 main classes. लगेच लक्षात येते आपल्याला का पॅसेज कशावरचा आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाव दिलंय. There are many different kinds of musical instruments. They are divided into 4 main classes. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स and they are divided into 4 main classes. According to way they are played. कशावरून त्याचं डिवायडेशन केलं जाते? अकॉर्डिंग टू वे दे आर प्लेड. जशा प्रकारे वाद्य वाजवलं जाते. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा अर्थ माहित पाहिजे आपल्याला. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य वाजवण्याची जी साधनं आहेत, ती जी वाद्य वाजवण्याची साधनं आहेत ती, तर त्याचे 4 प्रकार पडतात आणि अकॉर्डिंग टू वे दे आर प्लेड. जशा प्रकारे प्लेड केली जातात, ती वाद्य वाजवली जातात, त्याच्यानुसार त्याचे 4 प्रकार पडतात. द फर्स्ट, 4 प्रकारातला पहिला प्रकार, द फर्स्ट बिग ग्रुप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज द वन्स विच हॅव स्ट्रिंग. तर लक्षात घ्या 4 प्रकार पडतात आणि द फर्स्ट आहे द स्ट्रिंग्स. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. स्ट्रिंग म्हणजे तंतुवाद्य, तारांच्या साह्याने, ज्याला तार असतात तारांच्या साह्याने उदाहरण येतील आपल्याला, मग पाहू आपण. इन द स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स द म्युझिक इज मेड बाय प्लकिंग द स्ट्रिंग्स. म्हणजे पहा, लगेच लक्षात आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट हे पहिला प्रकार आहे. स्ट्रिंग म्हणजे काय, तर मेड बाय प्लकिंग द स्ट्रिंग्स. तारा वाजवून, तंतू वाजवून. मग कोणकोणते आहेत? सितार वाजवून. तारा आहे ती तार आपल्याला वाजवता येते, त्याच्या वाजवण्यासाठी इन्स्ट्रुमेंट असते किंवा बोटाने वाजवलं जातं. गिटार, सरोद अँड द संतूर ही त्याची एक्झाम्पल झाली. लगेच आपल्या लक्षात आलं का फर्स्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे
ती आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. जी आहे ती स्ट्रिंग्स आहेत, तंतुवाद्य आहेत, तारा असतात त्याला. आणि त्याच्यात काय काय येतात तर द स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स, द म्युझिक मेड बाय प्लकिंग द स्ट्रिंग्स, हे वाजवलं जातं. प्लकिंग द स्ट्रिंग्स, स्ट्रिंग्स आहे ती प्लक केली जाते आणि त्याच्यानुसार वाजवली जाते. आणि त्याची एक्झाम्पल आहेत सितार, गिटार, सरोद अँड संतूर. म्हणजे तुम्ही लिहिताना अशा उत्तर आपण काय म्हणू, आपण पॅसेज वाचताना किंवा पॅरेग्राफ वाचताना काही गोष्टीला अंडरलाईन केल्या तरी चालतील, म्हणजे आपल्याला दुसऱ्या रिडिंगला आणखी सोपं जाईल. सम इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय ब्लोईंग एअर. आता एक दुसरा प्रकार आहे. सम इन्स्ट्रुमेंट्स, काही इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय ब्लोईंग एअर. ब्लोईंग हवा फुकून, वायुवाद्य म्हणतो आपण. जी ब्लोईंग करतो आपण, एअर ब्लोईंग करतो आणि वाजतो. इनटू देम म्हणजेच आपण त्या साधनामध्ये एअर ब्लोईंग करतो आणि त्याच्यानंतर वाजवत येतं. दीज आर कॉल्ड विंड इन्स्ट्रुमेंट. त्याला काय म्हणायचं, विंड इन्स्ट्रुमेंट, वायुवाद्य म्हणायचं, विंड इन्स्ट्रुमेंट. एक्झाम्पल्स, आता विंड इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल काय आहे. विंड इन्स्ट्रुमेंट्स आर द शहनाई, द फ्लूट, बासरी वाजवतो आपण, शहनाई वाजवतो. त्याच्यानंतर ट्रम्पेट असेल, क्लॅरिनेट आहे आणि माउथ ऑर्गन, ही सगळी ब्लोईंग एअर. वी कॅन प्ले दिस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाय ब्लोईंग एअर. म्हणजे वायुवाद्य आहेत, आपण तोंडाच्या साहाय्याने हवा फुकून फ्लूट वाजू शकतो, ट्रम्पेट वाजू शकतो, या ठिकाणी दिलेला आहे. शहनाई वाजू शकतो, क्लॅरिनेट वाजू शकतो किंवा माउथ ऑर्गन आहे ते सुद्धा आपण वाजू शकतो. म्हणजे त्याची एक्झाम्पल. म्हणजे लक्षात घ्या, सेकंड टाइप इज विंड इन्स्ट्रुमेंट. दे आर प्लेड बाय, फर्स्ट इज प्लेड बाय प्लकिंग द स्ट्रिंग, सेकंड इज प्लेड बाय ब्लोईंग एअर. ब्लोईंग एअर हवा फुकून वापरलं जातं आणि त्याची एक्झाम्पल दिली आहे. देन सम इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे आता तिसरा प्रकार. सम इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय बँगिंग ऑर स्ट्रायकिंग देम. काही वाद्य प्रकार आहेत ती आहेत बँगिंग ऑर स्ट्रायकिंग एअर बाय युझिंग हँड्स ऑर स्टिक्स. काही वायुवाद्य आहेत, काही वाद्य आहेत का जी आता याचं नाव नाही दिलं. याचं दिलं होतं पहिल्यांदा स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, इथं दिलं होतं विंड इन्स्ट्रुमेंट. याचं अजून नाव दिलं नाही, कदाचित खाली असू शकेल. पहा, इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय बँगिंग ऑर स्ट्रायकिंग देम. वाजवून स्ट्राईक केलं जातं, बँग केलं जातं. बाय युझिंग हँड्स ऑर स्टिक्स, काठीच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने वाजवले जातात. आपल्याला लगेच लक्षात आलं असेल कोणकोणते आहेत. ऑब्वियस एक्झाम्पल आहे द ड्रम. ड्रम वाजवायचा असेल तर आपल्याला हाताच्या साहाय्याने किंवा स्टिकच्या साहाय्याने वाजवला जातात. तबला आपण हाताच्या साहाय्याने वाजवला जातो. कोंगो, बोंगो हे सुद्धा आपण हाताच्या साहाय्याने वाजवू शकतो किंवा तुंबा हे सुद्धा वाद्य प्रकार आहे, तो हाताच्या साहाय्याने किंवा स्टिकच्या साहाय्याने ही वापरली जाणारी आहे. द ढोलक, ढोलकी म्हणतो आपण त्याला. द पखवाज, पखवाज सुद्धा हाताच्या साहाय्याने वापरले जातात. सच काइंड ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, सच काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आर कॉल्ड परकशन. म्हणजे आपल्याला तिसरा प्रकार मिळाला. फर्स्ट इज द स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, सेकंड इज विंड अँड थर्ड इज परकशन. हा जो प्रकार पाहिला आपण, जे हाताने किंवा जो स्टिकच्या साहाय्याने वापरलं जातं याला म्हणायचं परकशन. परकशन, परकशन टाइप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. द लास्ट ग्रुप आहे द फोर्थ. आता शेवटचा चौथा ग्रुप, फोर्थ ग्रुप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज दॅट इन विच घन और सॉलिड मेटल इज यूज्ड. हा चौथा प्रकार आहे, तो म्हणजे आहे घन और सॉलिड मेटल. हा घन आहे, भरीव आहे किंवा सॉलिड मेटल आहे, धातूनं हा भरीव असलेला आहे. इज युज्ड व्हाईल प्लेइंग इट. म्हणजे घन किंवा सॉलिड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सुद्धा वापरले जातात. कोणत्या ठिकाणी पहा, त्याची उदाहरणं दिली आहेत. द सिम्बल्स, द चाइम्स, द बेल्स, द झांज, हे जे प्रकार आहेत त्याला धातुवाद्य म्हणतात. म्हणजेच आपल्याला माहित आहे आपण बेल वाजवतो, या इन्स्ट्रुमेंट मधून कुठल्याही प्रकारचा सूर निघत नाही. हे सगळे सूर निघणारे आहेत. सगळ्या इन्स्ट्रुमेंट मधून सूर निघतो, परंतु बेल असेल, झांज असेल, चाइम्स असेल, सिम्बल्स असेल, याच्यापासून कुठलाही सूर निघत नाही. आर द एक्झाम्पल्स ऑफ इट. एव्हरी काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट हॅज ओन स्पेशालिटी. प्रत्येकाची वेगवेगळी स्पेशालिटी आहे. कारण आपण पाहिलं स्ट्रिंग्स आहे, विंड आहे, परकशन आहे आणि चौथं जे आहे ते सॉलिड मेटल किंवा घन आहे, धातूचं वाद्य आहे, हे भरीव आहे. बेल त्याच्यामध्ये उदाहरण सांगितलं मी, झांज आहे उदाहरण, हे आपल्याला दिलेले आहे. सो ऑल द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर इम्पॉर्टंट फॉर गिव्हिंग गुड म्युझिक टू एनी सॉन्ग. ही सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी आहे. मी आता सांगितलं का घन इन्स्ट्रुमेंट किंवा सॉलिड इन्स्ट्रुमेंट मधून कुठलाही सूर निघत नाही.
कुठलाही सूर निघत नाही. जसं सारेगमा सूर निघतात हे बाकीच्या सगळ्यांमधून, तसं याच्यामधून सूर निघत नाही. बट इट इज इम्पॉर्टंट. बेल इज इम्पॉर्टंट, जहाज इज इम्पॉर्टंट, पण तरी सुद्धा ठेका लागण्यासाठी त्याचं महत्व आहे. म्हणजेच एव्हरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हॅज इज ओन स्पेशालिटी. त्याची प्रत्येकाची एक विशेषता आहे आणि जर ती विशेषता आपण जपली गेली म्हणजेच काय आहे, जपावी लागते आपल्याला विशेषता. म्हणजेच ऑल इन्स्ट्रुमेंट्स आर इम्पॉर्टंट फॉर गिव्हिंग गुड म्युझिक टू एनी सॉन्ग. चांगल्या म्युझिकसाठी सर्व प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटची गरज असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आता आपण याचं उत्तर पाहूया. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण पॅसेज वाचून पाहिला होता. पॅसेज वाचल्यानंतर सुरुवातीला आम्ही सांगितलं काही ठिकाणी अंडरलाईन करू शकता पेन्सिलच्या साहाय्याने उत्तर प्रश्नपत्रिकेत सुद्धा, किंवा तुम्ही रफ वर्कमध्ये सुरुवातीला करा. कारण जर रफ वर्क केलं तर उत्तरपत्रिकेवर आपण फेर करताना आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल आणि पूर्ण मार्क मिळू शकतील. तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये आपलं वाचन करतानाच लक्षात आलं बघा त्याचे 4 प्रकार पडतात. एक आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, दुसरा आहे विंड इन्स्ट्रुमेंट, तिसरा आहे परकशन इन्स्ट्रुमेंट आणि चौथा आहे घन मेटल किंवा सॉलिड इन्स्ट्रुमेंट. याचे नावही माहिती झाले. स्ट्रिंग म्हणजे तंतूच्या साहाय्याने वाजवणारे, विंड म्हणजेच आपण पाहिले का प्लेड बाय ब्लोईंग एअर, परकशन म्हणजेच जोरजोरानं हाताच्या साहाय्याने किंवा स्टिकच्या साहाय्याने वाजवलं जातं आणि घन किंवा मेटल हे त्याच साधनाच्या साहाय्याने वापरलं जातं. उदाहरण पाहिलं आपण लक्षात ठेवू. मग पहिल्यांदा आपण पाहिलं होतं प्लेड बाय. तर स्ट्रिंग्स काय आहे, तर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट काय आहे, तर ते प्लेड बाय प्लकिंग स्ट्रिंग्स. प्लकिंग स्ट्रिंग्स म्हणजे अशा प्रकारे तंतू ओढून ते आपण वाजवत असतो त्याला स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हटले. हे स्ट्रिंग्स असोसिएटेड आहे, किंवा आपण इथं प्लेड बाय प्लकिंग स्ट्रिंग म्हणा, अशा प्रकारे ते वाजवलं जातं. विंड आहे ते कसं वाजवलं जातं, तर आपण पाहिले प्लेड बाय ब्लोईंग एअर, हवा फुकून वाजवलं जातं. मी काही उदाहरण सांगितले तुम्हाला. फ्लूट असेल, शेणाई असेल, क्लॅरिनेट असेल किंवा माउथ ऑर्गन असेल, हे हवा फुकून वाजवलं जातं. आणि परकशन म्हणजेच काय, प्लेड बाय हँड्स, हाताने किंवा स्टिकच्या साहाय्याने जोरजोरात आवाज करून वाजवलं जातं. त्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. आणि घन जे आहे ते प्लेड बाय युझिंग इट, त्याच्याच साहाय्याने. बेल असेल की बेलचंच वाज, आपण हाताच्या साहाय्याने ती बेल वाजवत असतो. किंवा त्याच्यानंतर झांज आहेत, 2 झांज एकमेकावर आपणच वाजवले जातात. त्याच्यानंतर सिम्बल्स आहेत. सिम्बल्स म्हणजे अशा प्रकारे हातामध्ये झांजसारखंच असतं, चिपळ्या म्हणतो आपण त्याला, दोन्ही एकमेकावर आदळूनच वापरले जातात. चाईम सुद्धा एक झांजसारखाच प्रकार आहे. तर अशा प्रकारे त्याची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. पाहूया आता तिसऱ्या भागात उदाहरणं काय आहेत. तर पहा, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट प्लेड बाय प्लकिंग स्ट्रिंग्स आणि त्याची सितार, गिटार, सरोद, शेणाई आणि इत्यादी उदाहरणं दिलेली आहेत आपल्या या पॅरेग्राफमध्ये. त्याच्यानंतर विंड इन्स्ट्रुमेंट आहे, प्लेड बाय ब्लोईंग एअर आहे. शेणाई, सनई म्हणतो आपण त्याला. फ्लूट बासरी आहे. क्लॅरिनेट हा एक बासरीसारखाच प्रकार आहे. माउथ ऑर्गन जे आपल्याला पाहिले का हवा फुकूनच वाजवायला जातं. माउथ ऑर्गन आपण तोंडाने वाजवत असतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे परकशन. परकशन हे कशाच्या साहाय्याने वाजवलं जातं, आत्ताच आपण पाहिले प्लेड बाय हँड्स किंवा प्लेड बाय स्टिक्स. त्याची उदाहरणं आहेत ड्रम असेल, तबला असेल, कोंगो बोंगो असेल, तुंबा असेल, ढोलक असेल किंवा पखवाज असेल, ही हाताच्या साहाय्याने किंवा स्टिकच्या साहाय्याने. आणि घन जी आहे ती घन प्लेड बाय युझिंग इट म्हणजे त्याच्या साहाय्याने. झांज असेल तर तिसरीच वाजवली जाते, 2 झांज एकमेकावर आदळून. किंवा सिम्बल असेल, सिम्बल म्हणजे झांजसारखाच प्रकार आहे. सिम्बल आणि चाईम्स हे एकमेकावर आदळून. सिम्बल म्हणजे चिपळ्या म्हणतात का आपण सांगितलं आताच. किंवा बेल असेल ते तशीच आपण हाताने त्या बेल एकमेकावर वाजवत असतो, ही त्याची उदाहरणं झाली. तर अशा प्रकारे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्याचे 4 प्रकार, प्लेड बाय आणि एक्झाम्पल असं जर आपण लिहिलं गेलं आपल्या उत्तरपत्रिकेत तर पूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतात. म्हणून माझा पुन्हा एकदा सल्ला राहील, आपल्याला 2 पैकी 1 लिहायचं असतं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल. तर आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल जर आपण लिहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. धन्यवाद.